हॅलो फ्रेंड्स, गीता इंग्लिश क्लासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आजच्या डेली इंग्लिश प्रॅक्टिस सेशनला सुरुवात करूया. आय विल हँडल दिस सिच्युएशन प्रोफेशनली. मी ही परिस्थिती व्यावसायिक पद्धतीने हाताळेल. प्लीज अलाव मी टू एक्सप्लेन माय पॉइंट क्लिअरली. कृपया मला माझा मुद्दा स्पष्टपणे मांडू द्या. आय एम कॉन्फिडंट अबाउट माय एबिलिटीज. मला माझ्या क्षमतावर आत्मविश्वास आहे. लेट अस फोकस ऑन प्रॅक्टिकल सोल्युशन. चला व्यवहार्य उपायावर लक्ष केंद्रित करूया. आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन बट आय थिंक डिफरंटली. मी तुमच्या मताचा आदर करतो, पण माझे मत वेगळे आहे. दिस डिसिजन विल इम्पॅक्ट अवर फ्युचर प्लॅन्स. हा निर्णय आपल्या भविष्यातील योजनावर परिणाम करेल. आय एम रेडी टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दिस टास्क. या कामाची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. वी शुड अवॉइड अननेसेसरी डिलेज. आपण अनावश्यक विलंब टाळला पाहिजे. आय हॅव केअरफुली रिव्ह्यू द डिटेल्स. मी सर्व तपशील काळजीपूर्वक पाहिले आहेत. आय बिलीव्ह टीमवर्क लीड्स टू बेटर रिझल्ट. मला वाटते की संघभावना चांगले परिणाम देते. धिस अप्रोच सीम्स मोर इफेक्टिव्ह. ही पद्धत अधिक प्रभावी वाटते. आय एम विलिंग टू लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स. मी माझ्या चुका सुधारून शिकायला तयार आहे. लेट अस प्रोसीड स्टेप बाय स्टेप. चला टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. आय अप्रिशिएट युअर ओनेस्ट फीडबॅक. तुमच्या प्रामाणिक अभिप्रायाबद्दल धन्यवाद. वी नीड टू मॅनेज अवर टाइम इफिशियंटली. आपल्याला वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. धिस टास्क रिक्वायर्स फुल कॉन्सन्ट्रेशन. या कामासाठी पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. धिस टास्क रिक्वायर्स फुल कॉन्सन्ट्रेशन. या कामासाठी पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. आय एम ओपन टू कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन. मी सुधारक सूचनासाठी खुला आहे. लेट अस अनालाइज द प्रॉब्लेम थ्रूली. चला या समस्येचे सखोल विश्लेषण करूया. आय अश्युअर यू ऑफ माय कम्प्लीट सपोर्ट. मी तुम्हाला माझ्या पूर्ण सहकार्याची खात्री देतो. धिस एक्सपिरियन्स हॅज टफ मी अ लॉट. या अनुभवातून मला खूप काही शिकायला मिळाले. वी शुड प्रायोरिटीज इम्पॉर्टंट मॅटर्स. महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. आय एम कम्फर्टेबल वर्किंग अंडर प्रेशर. दबावाखाली काम करण्यात मी सहज आहे. प्लीज गिव्ह मी सम टाइम टू रिस्पॉन्ड. कृपया मला उत्तर देण्यासाठी थोडा वेळ द्या. आय एम आय एम टू इम्प्रूव्ह माय परफॉर्मन्स कंटिन्युअसली. माझी कामगिरी सातत्याने सुधारण्याचा माझा प्रयत्न आहे. धिस प्लॅन अलाइन्स विथ अवर गोल्स. ही योजना आपल्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. आय व्हॅल्यू ट्रान्सपरन्सी इन कम्युनिकेशन. संवादामध्ये पारदर्शकतेला मी महत्व देतो. लेट अस नॉट जम्प टू कन्फ्युजन्स. आपण लगेच निष्कर्ष काढू नये. आय एम कमिटेड टू डिलिव्हरिंग क्वालिटी वर्क. दर्जेदार काम देण्यास मी कटिबद्ध आहे. दिस ऑपॉर्च्युनिटी विल हेल्प मी ग्रो. ही संधी मला पुढे जाण्यास मदत करेल. आय कॅन हँडल मल्टिपल टास्क इफिशियंटली. मी एकाच वेळी अनेक कामे प्रभावीपणे करू शकतो. वी शुड लर्न फ्रॉम पास्ट एक्सपिरियन्स. आपण भूतकाळातील अनुभवातून शिकले पाहिजे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू न्यू रिस्पॉन्सिबिलिटीज. नवीन जबाबदाऱ्या घेण्यास मी उत्सुक आहे. प्लीज क्लॅरिफाय युअर एक्सपेक्टेशन्स. कृपया तुमच्या अपेक्षा स्पष्ट करा. आय रिमेन काम इव्हन इन डिफिकल्ट सिच्युएशन्स. कठीण परिस्थितीतही मी शांत राहतो. दिस डिस्कशन वॉज व्हेरी प्रोडक्टिव्ह. ही चर्चा खूपच उपयुक्त ठरली. आय बिलीव्ह कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. सातत्य हे यशाची गुरुकिल्ली आहे असे मला वाटते. लेट अस मेंटेन अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. आय एम ग्रेटफुल फॉर दिस लर्निंग ऑपॉर्च्युनिटी. या शिकण्याच्या संधीबद्दल मी आभारी आहे. वी मस्ट फॉलो द प्रोसेस स्ट्रिक्टली. आपल्याला प्रक्रिया काटेकोरपणे पाळावी लागेल. आय कॅन कम्युनिकेट माय आयडियाज इफेक्टिव्हली. मी माझ्या कल्पना प्रभावीपणे मांडू शकतो.
दिस रोल डिमांड डेडिकेशन अँड डिसिप्लिन. या भूमिकेसाठी समर्पण आणि शिस्त आवश्यक आहे. आय एम रेडी टू टेक इनिशिएटिव्ह व्हेन निडेड. गरज असेल तेव्हा पुढाकार घ्यायला मी तयार आहे. लेट अस इन्शुअर म्युच्युअल अंडरस्टँडिंग. परस्पर समज सुनिश्चित करूया. आय हँडल फीडबॅक इन अ पॉझिटिव्ह मॅनर. मी अभिप्राय सकारात्मक पद्धतीने स्वीकारतो. दिस चेंजेस विल इम्प्रूव्ह इफिशियन्सी. हा बदल कार्यक्षमता वाढवेल. आय स्ट्राईव्ह टू मीट एक्सपेक्टेशन्स कन्सिस्टंटली. अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो. वी शुड डॉक्युमेंट एव्हरीथिंग प्रॉपरली. सर्व काही योग्य प्रकारे नोंदवले पाहिजे. आय एम फोकस ऑन लॉंग टर्म सक्सेस. मी दीर्घकालीन यशावर लक्ष केंद्रित केले आहे. थँक्यू. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसंच गीता इंग्लिश क्लास या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू.